राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे। हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांचा एक नवीन हवामान अंदाज समोर आलाय। पंजाबराव डक यांचा हवामान अंदाज महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये मोठा लोकप्रिय आहे। हवामान विभागाच्या अंदाजापेक्षा पंजाबरावांच्या अंदाजावर शेतकऱ्यांचा मोठा विश्वास आहे। शेतकऱ्यांच्या मते पंजाबरावांचे हवामान अंदाज तंतोतंत खरे ठरतात आणि यामुळे त्यांना शेतीमध्ये मोठी मदत होते। परिणामी पंजाबरावांच्या हवामान अंदाजाकडे शेतकऱ्यांचं बारीक लक्ष असतं। पंजाबरावांच्या हवामान अंदाजाबाबत जाणून घेण्याची शेतकऱ्यांमध्ये मोठी उत्सुकता असते। दरम्यान आता पंजाबरावांचा एक नवीन हवामान अंदाज समोर आलाय। काय आहे पाहूयात। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर या नवीन हवामान अंदाजात त्यांनी जुलै महिन्यात पावसाचा जोर कधी वाढणार आहे याबाबतची माहिती दिली आहे। खरं तर महाराष्ट्रातील बहुतांश भागात अजूनही जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे। मध्यंतरी पावसाचा मोठा खंड पडला होता, त्यानंतर अजूनही राज्यातील काही भागांमध्ये जोरदार पाऊस झालेला नाहीये। कोकण आणि घाट माथ्यावर जोरदार पाऊस पडत आहे, मात्र उर्वरित महाराष्ट्रात अजूनही पावसाचा जोर थोडासा कमी आहे। त्यामुळे शेतकरी बांधव जोरदार पावसाला कधी सुरुवात होणार असा सवाल उपस्थित करत आहेत। पंजाबरावांच्या मते महाराष्ट्रात आज आणि उद्या म्हणजेच 29 आणि 30 जून रोजी काही ठिकाणी जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज त्यांनी वर्तवला होता। या कालावधीत राज्याच्या पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण या भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे। तर राज्यातील वाशिम, वर्धा, नागपूर, बुलढाणा, गोंदिया, भंडारा, अमरावती, अकोला, परभणी, जळगाव, जालना, बीड, नाशिक, धुळे, अहमदनगर, कोकण, नंदुरबार या भागात पावसाची तीव्रता थोडीशी जास्त राहणार आहे। राज्याच्या उर्वरित भागातही पाऊस पडणार आहे, मात्र या भागात पावसाचा जोर थोडा कमी राहील अशी शक्यता आहे। दुसरीकडे जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। 4 जुलैनंतर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढू शकतो असं म्हटलं जात आहे। निश्चितच ज्या भागात अजूनही जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे त्या भागात जर या कालावधीत चांगला जोराचा पाऊस पडला तर तेथील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे। खरीप हंगामातील पिकांना या पावसाचा मोठा दिलासा मिळेल आणि पिकांची चांगली जोरदार वाढ देखील होईल अशी आशा आहे। पावसाचे अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील।